नर्मदे हर त्वदीयपादपङ्कजं नमामि देवी नर्मदे, त्वदीयपादपङ्कजं नमामि देवी नर्मदे। आज माझी पहिली पायी नर्मदा परिक्रमा अनुभव कथन व तीर्थ महात्म्य वर्णन भाग 23वा 2013-14। त्यासाठी मी हरिभक्तीपरायण सौ सीमाताई नवनाथ महाराज आहेर, श्री क्षेत्र ताहराबाद, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर येथून आपल्यासमोर लाईव्ह येत आहे। नर्मदा परिक्रमा कथन तीर्थ महात्म्य 2013-14ची पहिली परिक्रमा आणि या 23व्या भागामध्ये आज दक्षिण तटाच्या शेवटच्या टप्प्यावरती आहोत, म्हणजेच समुद्र किनारी जाऊन पोहोचलेलो आहोत। समुद्र किनाऱ्यावरती रेवा सागर संगमावरती जे अति पवित्र ठिकाण मानलं जातं ते ठिकाण म्हणजे विमलेश्वर। या विमलेश्वराजवळ जेव्हा गेलो आणि तिथे दर्शन घेतलं, कारण तिथे खूप जुनाट मंदिर होतं। आता त्याचं नवीन बांधकाम झालेलं आहे आणि आता सुंदरपैकी बांधकाम झालेलं आहे। सगळा परिसरसुद्धा व्यवस्थित झालेला आहे। त्यावेळी असं नव्हतं, म्हणून तिथे जाऊन दर्शन घेतलं, पण वेगवेगळ्या ठिकाणी 2 शिवलिंग होते। तेव्हा तर त्याची कथा काही माहिती नव्हती, पण नंतर माहिती मिळाली, नर्मदा पुराणामधूनही कळालं की त्या ठिकाणी जे त्वष्टा ऋषी होते, त्या त्वष्टा ऋषींचा मुलगा पुत्र म्हणजेच त्रिशिरा नावाचा ऋषी, त्रिशिरा नावाचा राक्षसच म्हणायचा, कारण त्याचं कृत्य तो देवांना त्रास द्यायचा आणि यज्ञामध्ये तो राक्षसांच्या नावाची आहुती टाकायचा। म्हणून इंद्राच्या ती गोष्ट लक्षात आली आणि इंद्राने त्याचं शिरच उडवलं। इंद्राने त्याला मारलं आणि इंद्राच्या पाठीमागे ब्रह्महत्या लागली, कारण ब्राह्मणाचा ऋषींचा मुलगा असल्यामुळे। जेव्हा इंद्र पुढे पळू लागला तेव्हा त्वष्टा ऋषीला कळालं की माझा मुलगा, कारण त्वष्टा ऋषी सामान्य नव्हते, ते सुद्धा जे गायत्री मंत्रातील प्रकाशमान अधर्युते आहेत, म्हणून असे त्वष्टा ऋषी आणि त्यांचा मुलगा मारला गेला, त्यांच्या तेजाचा मुलगा। म्हणून तर त्यांना इतका क्रोध आला आणि त्यांनी ठरवलं की याच ठिकाणी म्हणजेच रेवा सागर संगमावरती आता असं अनुष्ठान करतो, असा यज्ञ करतो आणि त्या यज्ञाच्या सहाय्याने इंद्राला मारतो। त्वष्टा ऋषीने यज्ञ प्रारंभ केला, पण भगवान शिवजींना राहवलं नाही, कारण ऋषी सामान्य नाही आहे आणि भगवान आपल्या भक्तांना वेळोवेळी योग्य तो मार्ग दाखवत असतो। म्हणून तर अन्याय करणारे अन्याय करतच राहतात भक्तांवरती, पण भक्तांना भगवान कधी अन्याय करू देत नाही। त्यांनी आपली गाय मारली म्हणून आपण त्यांचं वासरू मारायचं नसतं, हे भगवान भक्तांना नेहमी सांगत असतो। म्हणून तर भगवान शिवजी स्वतः प्रकट झाले आणि त्वष्टा ऋषींना सांगितलं की हे चुकीचं आहे। अरे त्याने मारलं असेल, पण सृष्टीची उत्पत्ती स्थिती पण प्रलय हा माझ्या हातात आहे, त्याचं सृजन प्रलय हे मीच सगळं करतो आहे, म्हणून तू त्याच्यावर रागवायची काही गरज नाही। आणि तू किती ज्ञानी आहे, ज्ञानी ऋषीमुनी आहात आणि तरीसुद्धा तुम्ही कुणावर तरी राग धरून त्याला मारायचा विचार करत आहात, हे एकदम चुकीचं आहे। उलट तुम्ही असं करा की त्याच्या आत्म्याला सुख शांती मिळण्यासाठी तुम्ही साधना करा, अनुष्ठान करा, आणि तुम्ही एवढे ज्ञानी आहात, तुमची जगात कीर्ती राहील, एवढ्यासाठी तुम्ही उलट ज्याने आपल्याला त्रास दिलाय, अपकार्यावर उपकार, ही तर खरी संतांची भक्तांची भूमिका आहे। म्हणून तुम्ही त्याला त्रास न देता तुम्हीच त्याच्यावर उपकार करायचा। आणि त्यासाठी
भगवान शिवजींनी त्वष्टा ऋषींना हे जे ज्ञान सांगितलं म्हणून त्वष्टा ऋषींची कान उघडणी झाली. ते म्हटले, अरे माझ्या ज्ञानावर तर जसं शेवाळच आलं होतं आणि भगवान तुम्ही एवढं विमल ज्ञान मला दिलं म्हणून तर मला हे सगळं कळालं की मी कसं वागलं पाहिजे, माझा धर्म काय आहे हेच मी विसरलो होतो. मला माहिती आहे भगवंताच्याच हातात आहे सृष्टीची उत्पत्ती स्थिती प्रलय, मग मीच इंद्रावर का राग धरला. म्हणून त्वष्टा ऋषींनी सांगितलं, भगवान आता माझा कुणावर राग नाही आहे. तेव्हा भगवान शिवजींनी सांगितलं, भगवान शिवजींनी आपलं स्वतःचं आत्मलिंग हे त्वष्टा ऋषींना दिलं आणि सांगितलं याच ठिकाणी त्याची स्थापना कर आणि इथे अनुष्ठान कर आणि इंद्रालासुद्धा इथेच तपश्चर्या करायला सांग. मग त्वष्टा ऋषींनी ते शिवलिंगाची स्थापना म्हणजे भगवंताचं ते आत्मलिंग आहे, अतिप्रभावी आहे. म्हणून त्वष्टा ऋषींनी तिथे अनुष्ठान केलं आणि इंद्र आता ब्रह्महत्येच्या भीतीने, ब्रह्महत्या एक अकराळ विक्राळ आकाराची स्त्री असते आणि ती ब्रह्महत्या रूपाने ज्याने ब्रह्महत्या केली त्याच्या पाठीमागे लागत असते. कारण एकदा भैरवनाथाच्या पाठीमागे सुद्धा लागली होती. म्हणून कारण ब्रह्मदेवाचं शिर उडवल्यामुळे ती कथा वेगळी आहे, पण ब्रह्महत्याही पाठीमागे लागत असते. इंद्राच्या पाठीमागे लागली म्हणून इंद्र पुढं पळत होता. पळता पळता त्याला त्वष्टा ऋषी भेटले आणि त्वष्टा ऋषींनी सांगितलं, अरे बरं झाला आला, ये बस इथं. त्यांनी सांगितलं माझ्या पाठीमागे त्यांनी सांगितलं ब्रह्महत्या इथं येणार नाही, कारण हे ठिकाणच एवढं पवित्र झालेलं आहे की भगवान शिवजींचं आत्मलिंग इथे आहे. म्हणून मी तुला इथे साधना करायला सांगतो. त्या शिवलिंगावरती असलेल्या इंद्राला सांगितलं इथे बिल्वपत्राने भगवान शंकराची पूजा करायची. इंद्राने जवळजवळ 100 कोटी बिल्वपत्र त्या शिवलिंगाला वाहिले आणि शिवलिंगाला ते बिल्वपत्र वाहून भगवान शिवजींना प्रसन्न करून घेतलं आणि त्याच ठिकाणी असं कवच तयार झालं की त्या कवचामुळे ब्रह्महत्या आत येणार नाही आणि येऊ शकली नाही, ती मागच्या मागेच निघून गेली. म्हणून ते ठिकाण आणखी पवित्र झालं इंद्राच्या तपश्चर्येने आणि इंद्राने तिथे आणखी एक शिवलिंग स्थापन केलं. म्हणून तिथे 2 शिवलिंग आहेत. त्याच्या ठिकाणची आणखी एक अशी कथा सांगितली जाते की ज्यावेळी भगवान शंकराने काम जाळला होता तेव्हा कामदेवाची पत्नी रती ही भगवान शिवजींकडे अशी मागणी करत होती, भगवान माझ्या पतीला तुम्ही जाळलं, आता माझं कसं होईल. भगवंताने सांगितलं तू साधना कर, तपश्चर्या कर, तुझा पती तुला मिळून जाईल. म्हणून 1-2 युगानंतर तुझा पती तुला द्वापार युगामध्ये म्हणजेच भगवान श्रीकृष्णाचा पुत्र रूपाने तो जन्म घेईल. आणि त्या कामदेवाने भगवान श्रीकृष्णाचा पुत्र रुक्मिणीचा पुत्र म्हणून प्रद्युम्न नावाने जन्म घेतला. पण पार्वती मातेने त्या काळी असा मातलेला जो राक्षस होता शंबरासूर नावाचा राक्षस, त्याला पार्वतीने असं वरदान दिलं होतं, त्याने सांगितलं होतं माझा कुणाच्याच हातून मृत्यू येऊ नये, मला मारणारा अजून जन्मालाच आलेला नसावा. पार्वतीने सांगितलं तसंच होईल, तुला मारणारा जन्माला येणार आहे तो म्हणजे भगवान श्रीकृष्णाचा मुलगा. शंबरासुराने सांगितलं ठीक आहे, फक्त त्याच्याचपासून मृत्यू होईल ना. मग शंबरासुराने ठरवलं की रुक्मिणीला मुलगा झाला की लगेच त्याला मारायचं. म्हणून शंबरासुराकडे मायावी विद्या होती आणि तो गेला, त्याने प्रद्युम्नाचा जन्म झाल्याबरोबर तिथे मायावी रूप घेऊन गेला आणि शंबरासुराने त्या प्रद्युम्नाला पळवून तो आकाश मार्गाने घेऊन गेला, खूप लांब घेऊन गेला आणि त्याने आता ठरवलं एका ठिकाणी थांबून त्याला तलवारीने तोडून टाकायचं. त्याला मारणार एवढ्यात तिथे नारद महर्षी आले आणि नारद महर्षीने सांगितलं, अरे तू अजिंक्य आहेस, अरे जगात तुला जोड नाही, इतका मोठा राक्षस, इतका मोठा महापराक्रमी आहेस तू, आणि एवढ्याशा छोट्या बाळाला मारून तुला कोणता पराक्रम भेटणार आहे. उलट तुझ्या पाठीमागे ब्रह्महत्या लागेल आणि कशाला तू पातक घेतो, एक काम कर त्यापेक्षा. तो म्हटला काय करू, कारण नारद महर्षींचं बोलणं कुणालाच पटत नाही असं नव्हतं.
कुणालाही पटून जायचं. म्हणून नारद महर्षीने सांगितलं, खाली समुद्र दिसतोय ना, या समुद्रात याला टाकून दे. अरे समुद्रात खूप मोठ्या मोठ्या मगरी आहेत, मासे आहेत, त्याला खाऊन टाकतील, तुलाही पाप लागणार नाही आणि शत्रूचाही नाश होईल. त्याला ती गोष्ट पटली आणि शंभरासुराने त्याला पाण्यात टाकलं. पाण्यात टाकून दिल्यावर समुद्रात टाकल्याबरोबर तिथे मोठा मासा होता, तो देव मासा होता. त्या माशाने त्या बाळाला गिळलं, प्रद्युम्नाला गिळून टाकलं. प्रद्युम्न त्याच्या पोटात गेला आणि तिथे काही मच्छीमारी आले, कोळी तिथे आली आणि त्यांनी जाळं लावलं. नेमकं जाळ्यामध्ये हा खूप मोठा मासा त्या जाळ्याला लागला आणि त्याच्यामध्ये मासा अडकला. म्हणून कोळ्याला इतका आनंद झाला, अरे इतका मोठा मासा मी कधीच पाहिला नाही आणि इतका मोठा फुगलेला आहे. म्हणून त्या कोळ्याने तो मासा शंभरासुराला भेट म्हणून दिला. बघा, जिथून निघालं होतं परत तिथेच आलं. तो मासा शंभरासुराला भेट दिला. शंभरासुराने त्याच्या स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाक करणारी एक राक्षसी नव्हती, ती निपुत्रिक होती, तिचं नाव होतं भानुमती. ती स्वयंपाक करत होती, तिच्याकडे नेऊन दिला आणि तिने तो मासा कापला. कापत असता त्या माशातून बाळ निघालं, तोच तो प्रद्युम्न, भगवान श्रीकृष्ण आणि रुक्मिणीचा मुलगा. ते बाळ भानुमतीने घेतलं आणि तिला इतका आनंद झाला, तिने सांगितलं, अरे मलाच मुलगा नाही आहे, आता बरं झालं. म्हणून तिने तो मुलगा घेतला आणि कुठेतरी लांब घेऊन जावं म्हणून ती लांब घेऊन गेली. पण तिकडे स्वतः रती आणि नारद महर्षी तिथे आले. नारद महर्षी आणि रतीने सांगितलं भानुमतीला, हे बघ, हे जे बाळ आहे ना, हे कुणी सामान्य नाही आहे, भगवान श्रीकृष्णाचा मुलगा आहे. तुझं भाग्य आहे की ते तुझ्याकडे सांभाळायला आलं आहे, तू त्याचा सांभाळ कर. तुझ्याकडे खूप मायावी विद्या आहेत, सगळ्या प्रकारच्या विद्या तुझ्याकडे आहेत, त्या सगळ्या विद्या तू त्याला द्यायच्या. तिने सांगितलं, मी तर राक्षसीन आहे, माझ्याकडे कसल्या विद्या? नारद महर्षीने सांगितलं, तू राक्षसीन नाही आहे. तिचा पूर्वजन्मकथा सांगितला की तो मागच्या जन्मामध्ये, म्हणजेच तो खरी तुझं स्वरूप, तू पद्मिनी नावाची अप्सरा आहे आणि तू जेव्हा तुझ्याकडे अशी विद्या, मायावी विद्या तुला मिळाली आणि त्या विद्येचं तुला असं वाटलं की ही विद्या मिळाली, पण आपण हिचा प्रयोग करून पाहावं, खरं आहे की खोटी आहे. म्हणून तो फिरत फिरत एका आश्रमामध्ये गेले. तो आश्रम म्हणजे सदानंद ऋषींचा आश्रम. तिथे गेल्यावर ऋषी स्नानाला गेलेले होते आणि ऋषी पत्नीही पाणी आणण्यासाठी गेलेली होती. आश्रमात कोणी नाही, पण त्यांचे 2 छोटे छोटे बाळं पाळण्यात झोपलेले होते. तू तिथं गेली आणि त्या पाळण्यातल्या बाळावर तो प्रयोग केला, तो मंत्राचा. जेव्हा मंत्राचा प्रयोग केला तेव्हा ते छोटे बाळ एकदम 21 वर्ष वयाचे झाले. आणि जेव्हा ते ऋषी आले आणि ऋषी पत्नी आली तेव्हा ऋषी पत्नीला इतका राग आला. ती म्हटली, अगं चांडाळनी, कुठून आली, कशी आली आणि माझ्या बाळाला एकदम मोठं केलं? अगं तुला आईचं काय माहिती आहे, आईचं प्रेम किती असतं, आईचा जीव काय म्हणत असतो, आईला काय हौस असते, तिला स्तनपान देण्यामध्ये जो आनंद असतो तो बाकी कुठे नसतो. मग आणि तू एवढे मोठे मोठे मुलं केले, आता तू माझं मातृत्व हिसकावून घेतलं, म्हणून तर तुला शाप देते, तू निपुत्रिक होशील, निपुत्रिक होशील. आणि त्या सदानंद ऋषींनी सुद्धा तिला शाप दिला, जा तू राक्षस कुळात जन्म घेशील. आणि एवढंच नाही तर तुझ्या ज्या मायावी विद्या आहे ना, ज्या विद्येमुळं तू हे केलं त्या सगळ्या तू विसरून जाशील. अरे मग ती उपशाप मागू लागली. उपशाप मागत असताना ऋषींनी सांगितलं, हे बघ, विद्या विसरशील, राक्षस कुळात जन्म घेशील, पण भगवान श्रीकृष्णाचा मुलगा तुझ्याकडे जेव्हा येईल तेव्हा तू त्याला घेऊन अशा पवित्र ठिकाणी जायचं. आणि ते ठिकाण सांगितलं, त्या ठिकाणी जाऊन तू तिथे साधना करायची आणि तिथं गेल्यावर लगेच तुझ्या जी विद्या विसरली होती ती पुन्हा तुला प्राप्त होईल. नारद महर्षी आणि रतीने भानुमतीला हे सांगितलं, पण भानुमती म्हटली, महर्षी तुम्ही मला ठिकाणाचं नाव सांगितलं नाही. त्यावेळी नारद महर्षीने सांगितलं, भानुमती, हे बघ, ते ठिकाण आहे नर्मदा किनारी, समुद्र संगम, नर्मदा आणि समुद्राचा संगम, ते म्हणजेच विमलेश्वर.
त्या विमलेश्वरी जा आणि तिथे जाऊन त्या विमलेश्वराचं तू दर्शन घेतलं, मनोभावे पूजा केली की लगेच तुला आठवण आहे, तुझी सगळी विद्या तुला प्राप्त होईल. आणि ती विद्या तुला प्रद्युम्नाला द्यायची आहे. कारण शंभरासूर मायावी आहे ना, म्हणून ह्यालासुद्धा मायावी विद्या शिकवायच्या. मग हा प्रद्युम्न त्या शंभरासुराला मारू शकेल. जेव्हा भानुमतीला हे सांगितलं तेव्हा भानुमती प्रद्युम्नाला त्या बाळाला घेऊन त्या ठिकाणी विमलेश्वरला गेली आणि तिथं गेल्यावर तिने तिथे दर्शन घेतलं, जप अनुष्ठान केलं आणि त्या भगवान शिवलिंगाची ती पूजा केली. तेव्हाच पूजा केल्याबरोबर तिला सगळं ज्ञान, सगळ्या विद्या तिला प्राप्त झाल्या. मग म्हणून तर एखाद्या माणसाला जर काही मंत्र आपल्याला दिलेला असेल गुरुने, किंवा आपल्याला एखादं ज्ञान आपल्याला आठवत नसेल, आपण अभ्यास तर केला आहे, पाठांतर केलं होतं, पण आपल्याला आठवत नाही, तर आपण विमलेश्वरला जाऊन दर्शन घ्यायचं असं नर्मदा पुराणामध्ये सांगितलं आहे. आणि आपण वाचन करतोय पण आपल्या ध्यानातच राहत नाही. बऱ्याच लोकांची अशी तक्रार आहे, वाचन तर करतो पण ध्यानात राहत नाही. त्यांनीसुद्धा जाऊन विमलेश्वराचं दर्शन घ्यायचं, मनोभावे त्याची पूजा करायची, तिथं अन्नदान, वस्त्रदान आणि धनदान करायचं. त्यावेळी आणि जो ग्रंथ असेल आपल्याला तो आवडतो आहे, आपली त्याच्यावर भक्ती आहे, अशा ग्रंथाचं जर तिथं पारायण केलं तर ग्रंथकृपा त्या ठिकाणी होत असते, असं नर्मदा पुराणामध्ये वर्णन आहे. माझ्या मनाचं सांगत नाही आहे. म्हणून ही एक कथा तिथे घडली, ती म्हणजे भानुमतीला सगळ्या विद्या प्राप्त झाल्या आणि त्या विद्या, विसरलेल्या विद्या परत आठवणीत आल्या आणि तिने त्या प्रद्युम्नाला दिल्या. भागवतामध्ये खूप मोठी सुंदर कथा आहे. म्हणून रामायणामध्ये सुद्धा अशी एक कथा घडलेली आहे की ज्यावेळी विभांडक नावाचे ऋषी, पण विभांडक नावाच्या ऋषींचा मुलगा ऋष्यशृंग, दशरथ राजाला पुत्र कामेष्टी नावाचा यज्ञ करायचा होता. पण जो यज्ञपुरुष आहे तो फक्त ऋष्यशृंगाकडूनच आहुती स्वीकारत होता आणि त्याच्याच आहुतीने तो प्रसन्न होऊन तो प्रसाद देऊ शकत होता. मग करायचं काय म्हणून दशरथ राजाने इंद्राला सांगितलं आणि इंद्राने ऋष्यशृंगाला अप्सरा पाठवून त्याला बोलवून तिथे आणलं. पण तिथे आणल्यावर ऋष्यशृंग हा विरागी होता, त्याचं लग्नही झालेलं नव्हतं. मग आता पूजेला, यज्ञाला बसायचं आहे तर पत्नी पाहिजे, जोडीने पाहिजे. म्हणून आपल्यासारखं काही धक्काधक्की करायची नव्हती, सुपारी वगैरे कमराला खोसा म्हणून ऋष्यशृंग ऋषींचं विवाह दशरथ राजाने वशिष्ठ महामुनींच्या सांगण्यावरून, दशरथ राजाची एक मानस कन्या होती शांता नावाची, तिच्यासोबत त्यांचं लग्न लावून दिलं आणि त्यांना पूजेला बसवलं. जेव्हा यज्ञ सुरू झाला त्या यज्ञामधून यज्ञदेव सगळ्या समिधांचा स्वीकार करू लागले, आहुतींचा स्वीकार करू लागले. आणि मग यज्ञ पूर्ण झाल्यावर यज्ञपुरुष प्रकट होऊन त्यांना प्रसाद दिला. पण ज्यावेळी दशरथ राजाला 4 मुलं झाले, तुम्हाला कथाभाग माहिती आहे, राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न. पण हे ऋष्यशृंग आणि ही शांता ह्यांना आता कुठं जावं, कारण विभांडक ऋषींना खूप राग आलेला होता, म्हणून आता तिकडे जाऊ शकत नव्हते आणि इकडे यांचं काम झालेलं होतं म्हणून राज्यसुखातही राहू शकत नव्हते. म्हणून ते विमलेश्वरी येऊन राहिले आणि तिथे येऊन त्यांनी तपश्चर्या केली, साधना केली. म्हणून अशा 3 प्रकाराची कथा त्या विमलेश्वराची आहे, अतिपवित्र कथा आहे. म्हणून असं ते विमलेश्वर अतिपवित्र ठिकाण की रेवा सागर संगम म्हणून आणि पूर्णत्वाचं ठिकाण आहे. कारण माणसाची धावपळ कुठपर्यंत असते माहिती आहे, मरणापर्यंत असते. मरेपर्यंत पळतच राहायचं, काम करीतच राहायचं, ही त्याची धावपळ असते. मरणापर्यंत धावपळ असते. पण गंगेची धावपळ कुठपर्यंत असते की पीडित पाप ताप पुखित तिरीचे पादप स्वये जाय आप गंगेचे जैसे. गंगा ही जसं आई हे लेकरू हे आईला शरण गेल्याशिवाय त्याची पूर्णता नाही, भक्त हा देवाला शरण गेल्याशिवाय त्याची पूर्णता नाही. आणि
तसंच गंगा सागराला शरण गेल्याशिवाय तिची पूर्णता नाही. म्हणून नर्मदा मैयासुद्धा या ठिकाणी सागराला मिळालेली आहे. इथं तिची पूर्णता, हे पूर्ण स्वरूप दिसती आहे. म्हणून अशा ठिकाणी, अशा तीर्थामध्ये जाऊन दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यावर अगदी मिठाची शेती बघायला भेटली. कारण 3री-4थीच्या पुस्तकामध्ये फक्त वाचत होतो, शिकत होतो की खाडी असते, मिठाची शेती असते, मिठाची ढीग असतात, मीठ समुद्रात तयार होतं, या सगळ्या गोष्टी ऐकत होतो. पण आज प्रत्यक्ष बघायला भेटलं होतं. आणि हे पाहता पाहता 2-3 किलोमीटर म्हणजेच विमलेश्वरपासून कतपूरला गेलो तर कतपूर गावात जाण्याची गरज नव्हती. अलीकडेच एका ठिकाणी गोपालदासजी महाराजांचा आश्रम होता आणि त्या आश्रमामध्ये तेव्हा नावा लागत होत्या. म्हणून त्यांनी तिथे एक खूप मोठं खोल असं कुंड बनवलं होतं, चौकोनी आकारात. पण आणून टाकायचे, ते पाणी जिरतसुद्धा नव्हतं. आणि त्याच ठिकाणी आश्रम, खूप सुंदर बांधकाम होतं. आणि तिथे गेल्याबरोबर आम्ही चौकशी करू लागलो, कारण तिथं गाड्यावाले खूप होते. चौकशी करू लागलो की नाव कधी आहे. त्यांनी सांगितलं रात्री 2 वाजता नाव लागणार आहे. कारण ते भरती ओहोटीच्या ह्याच्यावर असतं. जशी जशी भरती येईल, पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत उशिरा भरती येते. कधी रात्री येते, सकाळी येते आणि संध्याकाळी येते. पौर्णिमेच्या दिवशी तर सकाळी असते आणि संध्याकाळीही असते. म्हणून अशा, आणि अमावस्या आली की खूप उशिरा भरती येते. म्हणून आम्ही त्या ठिकाणी माझे पतिदेव नवनाथ महाराज, अपूर्वानंद महाराज आणि संदीप भाऊ शास्त्री हे सगळेच गोपालदासजी महाराजांना भेटले आणि विचारलं की आम्हालासुद्धा समुद्र पार करायचा होता. त्यांनी सांगितलं की तुमचं काही निश्चित नाही आहे. कारण पायीवाल्यांकडे एवढं काही लक्ष दिलं जात नाही. गाडीवाल्यांचे ताजे पैसे आणि भरपूर भेटतात, तोंड मागितले भेटतात म्हणून, आणि पाहिजे तेवढे नावी इतके लोकही भेटतात. म्हणून एक पुणेकर मंडळी आमच्या समोरच ती बस आलेली होती आणि लगेच गोपालदासजी महाराज त्यांचे नावही घेऊन आणि त्यांना पैसे मागत होते आणि त्यांच्यासाठी सेपरेट एक नावसुद्धा दिले. मग आम्हाला असं वाटायचं आम्ही पायी आहोत, आमचीसुद्धा कदर केली पाहिजे. पण तसं काही होत नव्हतं. त्यांनी सांगितलं जा आरती पूजा करून घ्या. आरती पूजा करायला गेलो आणि आरती पूजा केली. पण आता जेवायचं तर राहूनच गेलेलं होतं. म्हणून कारण यांची सगळ्यांची धावपळ होती, आपल्याला नाव आजच भेटायला पाहिजे. कारण आता समुद्रातून जाण्याची सगळ्यांना ओढ लागलेली होती. पण मनात थोडी भीती वाटत होती. हे सगळे त्या तयारीत होते. मी तोपर्यंत महाराजांकडून मोबाईल घेतला. असं वाटलं आता काय असेल ते असेल, नर्मदा माईची इच्छा. पण एकदा आईवडिलांना फोन करून घ्यावा. कारण नर्मदा माई तर काही धोका होऊ देणार नाही. पण आईवडिलांचे आशीर्वाद असेल तर आपल्याला आपल्या कार्यामध्ये यश प्राप्त होत असतं. म्हणून जेव्हा शूलपाणीच्या जंगलात जायचं होतं तेव्हासुद्धा ज्या दिवशी शूलपाणीत प्रवेश होणार आहे त्या दिवशी आईवडिलांना फोन केला होता. आणि आता समुद्रातून जायचं आहे म्हणून फोन केला. वडिलांनी सांगितलं काही हरकत नाही, काळजी करू नको, तुमची नर्मदा माई तुम्हाला सहज तरून नेईल. पण मनात भीती वाटत होती. कारण खूप लांब आहे म्हणतात, 6 तास लागतात पलीकडे जायला आणि ती इंजिनची नाव आहे, खूप मोठा आवाज असतो सांगतात. मला काही सुचत नव्हतं. आनंदही होत होता, भीती वाटत होती आणि समुद्र पाहण्याची इच्छाही होत होती. पण आता समुद्रामध्ये नावेत बसल्यावर मोबाईलसुद्धा बंद होतात, म्हणजेच रेंज राहत नाही. मध्ये गेल्यावर सगळ्याच प्रॉब्लेम होणार होता. म्हणून सगळे इकडं तिकडं फिरू लागले की बराच वेळ गेला. आणि मग गोपालदासजी महाराजांनी सांगितलं ठीक आहे. 34 सगळे साधू महात्मेच होते आणि त्या 34 महात्म्यामध्ये आमचा 9 जणांचा नंबर लागला. सगळे साधू लोक आणि आम्ही 9 जण त्यामध्ये. आणि एक नाव आमच्या एवढ्यांसाठी दिली. आम्हाला खूप आनंद झाला. म्हटलं ठीक आहे, पण भेटली ना कशी का होईना. म्हणून त्यांनी सांगितलं 2 वाजता तयार राहा. आता नावेतून जायचं आणि पहिल्यांदा जायचं आहे म्हणून आम्हाला कसल्या झोपा.
दिवसभर एवढं दमलेलो होतो, एवढा प्रवास केलेला होता, पण आनंदाच्या भरामध्ये सगळेजण गप्पाच मारत होतो. 11 वाजले, 12 वाजले, आता काय 2 तासासाठी कशाला झोप लागन, म्हणून रात्रभर गप्पाच मारत होतो. आणि 2 वाजता सांगितलं आता बॅगा आवरून ठेवा. बॅगा आवरल्या आणि मध्य प्रदेशची एक गाडी होती, त्या गाडीवाल्या लोकांकडेच आम्ही रात्री जेवण केलं होतं, कारण इकडं जेवणाचा टाईम हुकून गेलेला होता, म्हणून त्यांनी त्यांचं उरलेलं आम्हाला दिलं होतं. म्हणून त्या लोकांकडेच आम्ही संपर्क केला होता की आमचं जल आणि देवपूजा घेऊन आम्ही मय्यतून जाऊ, कारण आपलं जे पूजेचं साहित्य आहे आणि जी देवपूजा आहे, जे नर्मदा जल आपण भरलेलं आहे विधिवत, आणि आपल्या परिक्रमेमधल्या ज्या विधिवत ज्या वस्तू आहेत, काठी कमंडल, हे आपल्यासोबत असलं पाहिजे. बाकीच्या वस्तू पलीकडून गेल्या तरी काही हरकत नाही. म्हणून त्यांना सांगितलं, कारण नावेमध्ये बसताना खूप हाल होतात, महाराजांना अगोदरचा अनुभव होता, म्हणून त्यांनी सांगितलं खूप हाल होतात तिथं चढताना आणि उतरताना. म्हणून एक काम करायचं, सगळ्यांनी आपल्या बॅगा त्या मध्य प्रदेशच्या गाडीमध्ये टाकून द्यायच्या. म्हणून त्या गाडीमध्ये बॅगा टाकून दिल्या. आमचा काठी कमंडल आणि देवपूजा फक्त सोबत घेतले, एक पाण्याची बाटली, आणि बॅगा लगेच टाकून दिला. रात्री 2 वाजताच बसलो. भयंकर थंडी होती, आणखी समुद्रकिनारा एवढी गार हवा तिकडून येत होती, नुसतं वारच होतं. आणि अशा वेळी थंडीमध्ये खुडखुड करत बसलो होतो. पण 3 वाजता सगळे लोक पळायला लागले आवरून ज्याचं त्याचं, कारण नाव काही लगेच तिथे नव्हती, आणखी 1-1.5 किलोमीटर लांब जावं लागत होतं. मग तिथे भरती येते, तिथे खाडी आहे, मग तिथे भरती येते, त्या ठिकाणी जाऊन थांबायचं. बाकीचे सगळे लोक पळत होते पुढे, कारण ते सगळे बसचे होते, आम्ही एवढेच पायी चालणारे होतो त्यामध्ये. पण आता आम्हाला जायचं आहे, पण आमच्यासोबत आमच्या नावेमधले जे 34 महात्मा आहेत, साधू लोक, हे सगळे 3 वाजता स्नानाला गेले. स्नानाला कुठे गेले? जिथं ह्यांनी ते कुंड बनवून तिथे पाणी साठवलेलं आहे, तिथे स्नान करायला गेले. आता आम्ही कशाला एवढ्या रात्री स्नान करावं? आम्ही तिथेच थांबलेलो होतो, पण सगळे लोक पुढे निघून गेले आणि काही महात्मा लोक येत नाही. म्हणून गोपालदासजी महाराज सांगू लागले की त्या महात्मांसोबतच तुम्ही जायचं, सगळ्यांनी सोबत राहायचं. मग ते लोक येईपर्यंत, ते महात्मा लोक जेव्हा आले तेव्हा त्यांच्यासोबत आम्ही नावेपर्यंत गेलो. पण तिथं गेल्यावर नाव तर दिसत होती, आणि तिथं गेल्यावर सुद्धा जवळजवळ 1 तासभर आम्हाला थांबावं लागलं, कारण म्हणे भरती येणार आहे, भरती येणार आहे. फक्त ऐकत होते, पौर्णिमेला भरती येते आणि अमावस्येला ओहोटी येते, एवढं पुस्तकात वाचलेलं होतं, पण बाकीचं काहीच माहिती नव्हतं. भरती कशी येत असते, अचानक जसं कोणी पाणी तिकडून सोडतं आहे, कारण अजूनही कितीतरी लोकांना कळत नाही भरती कशी असते. आम्ही जेव्हा बसनी गेलो होतो ना, बसचे लोक घेऊन, तेव्हा लोक आम्हाला विचारायचे, ताई महाराजांना विचारायचे, महाराज अहो हे लोक पाणी लवकर का सोडित नाही? अरे म्हटलं, पाणी सोडत नाही आहे, ते पाणी आपोआप येतं आहे. समुद्राला भरती येते, तो नैसर्गिक प्रकार आहे. म्हणून जवळजवळ 1 तासाने भरती आली आणि अचानक आमच्या जवळ पाणी आलं, इतका आनंद होऊ लागला. पण खाडी होती आणि तिथे पाणी आलं. आता नावाडीसुद्धा तिकडे गेलेला होता. नावाडी नाव घेऊन, कारण तशा त्या पाण्याच्या आणि हवेच्या जोरानेच नावा आपोआप रिकाम्या नावा इकडे येत असतात. जेव्हा त्या नावा आल्या, मग नावाड्याने लगेच नावा पकडल्या. सांगितलं 34 जण इकडं, 50 जण तिकडं, अशा सगळ्यांची नावं घेऊ लागला. तेव्हा आम्ही त्या साधू महात्म्यांच्या नावेमध्ये बसलो. आणि तिथं बसल्यावर बसतानासुद्धा इतकं चिखल होता, आता मला तर काठी कुठं टेकावी, कमंडलू कसा धरावं काही कळत नव्हता. अंधार किरं होता, मोबाईलच्या बॅटऱ्या लावल्या पण किती उजेड पडणार. आणि नाव कडेला आली म्हटल्यावर नाव पकडून ठेवलेली आहे त्याने, पण ती हलती आहे पाण्यामध्ये, म्हणून एवढी भीती वाटते आहे, आपण पडणार आहोत की काय. मग कसं तरी नाव, त्या हलत्या नावाला वरती महाराजांकडे एक हात दिला आणि मध्ये त्या दाव्यावर एक पाय ठेवला, आणि कशी बशी घाबरत तसा चिखलाने एक पायही भरला. आणि चिखल एवढा चिकट आहे की तो काही केल्या निघेना. मग कसं तरी पटकन नावेत बसून घेतला, आणि एकदाचं नावेत बसलो, ती एक भीती कमी झाली. नावेत बसल्यावर असं वाटायचं आता भीती वाटेल की काय, पण जेव्हा नाव सुरू झाली ना,
एका मागून एक आणखी बाकीच्या नावा तर पुढे चाललेल्या होत्या. आमची नाव सगळ्यात पाठीमागून. आणि जेव्हा नावा चाललेल्या आहेत, अंधारामध्ये पाणी चमकतं आहे चंद्राच्या उजेडामध्ये, खूप आनंद वाटू लागला की नर्मदा माई तुझं खूप मोठं रूप आहे, हे पूर्णत्वाचं ठिकाण आहे आणि तुला हे पूर्णत्व आलेलं आहे इथे, तू खूप महान आहेस. बघून खूप आनंद वाटत होता. पण जवळजवळ आम्ही 4-4:30 वाजता नावेत बसलो होतो. तर आता पाहता पाहता आता सगळेजण काही गप्पाच मारत होते. आता मराठी बोलणारे आम्ही 7-8-9 जणच होतो. बाकीचे सगळे महात्मा हिंदी बोलणारे होते. ते काही कोणासोबत बोलत नव्हते, त्यांच्यात चालू होतं. पण बराच अंतरावर गेल्यावर एका महात्म्याने गांजा काढला आणि जेव्हा तो चिलम ओढायला लागला तेव्हा मला तर इतका वास यायचा. तसं असेल तर असं वाटायचं इथं थांबूच नाही. म्हणून मी फक्त यांना म्हटलं खूप वास येतो आहे. आणि बाकीचे महात्मासुद्धा म्हणू लागले, अरे माताजी आहे आपल्या नावेमध्ये, कशाला पितो, जरा थांब म्हणे. मग एकमेकांना सांगू लागले की एवढी नावेतून खाली उतरेपर्यंत कुणी चिलम पेटवायची नाही, कारण आपल्यासोबत माताजी आहे. सगळ्यांनीच आदर केला. मलासुद्धा खूप बरं वाटलं. म्हटलं माई, अरे तुझ्या किनाऱ्यावर स्त्रीला खरंच किती महत्त्व दिलं जातं आहे. मग एरवी तर काही ठिकाणी स्त्रियांची निंदाच केली जाते, पण स्त्रीची निंदा करणं खूप मोठं पाप आहे. मग ते सगळ्या महात्मांनी एवढा आदर केला, सांगितलं कुणीही चिलम ओढायची नाही. सगळेजण शांत बसून राहिले आणि ते त्यांच्यामध्ये हळूहळू गप्पा मारत होते. पण आम्ही सगळे खूप मजा करायचो. आम्हाला खूप आनंद वाटायचा की आपण पहिल्यांदा इतक्या लांब आलो आहे आणि पहिल्यांदा एवढी मोठी समुद्र सफर करतो आहोत. नेम मध्यावरती गेलो, कारण बराच अंतर गेल्यावर मोबाईलला रेंज राहिली नाही. आणि मध्यावर गेल्यावर तो नावाडी दादा केवट बरोबर सांगतो की इथे संगम आहे. मग संगमामध्ये गेल्यावर, कारण आपण जे विधिवत जल उचललेलं असतं ते जल आपण ती भरलेली बॉटल समुद्राच्या मध्यभागी गेल्यावर ती उघडायची असते. तिचं झाकण उघडलं की थोडं नर्मदा जल, त्या बाटलीमधलं जल थोडं समुद्रामध्ये टाकायचं आणि समुद्राचं थोडं जल घ्यायचं आणि ते बाटलीमध्ये टाकायचं, म्हणजेच तिथं भेट द्यायची. पण नर्मदा मैया अगोदरची खूप गोरी असते, पण तिथे समुद्रजल टाकल्यावर नर्मदा मैया आता सावळी होती. मग पुन्हा ते झाकण लावायचं. ते झाकण आता मध्ये कुठंच उघडायचं नाही, थेट अमरकंटकला गेल्यावरच. तिथे गेल्यावर तिथला विधी सांगेल. म्हणून तिथे मैयाला पुन्हा तिथे वाती लावायच्या, तिथे दिवे लावायचे, अगरबत्ती लावायची, तिथे आरती पूजा करायची, अष्टकं म्हणायचे आणि तिथे चालूमध्येच समुद्राला धोतर म्हणजे वस्त्रदान करायचं, समुद्रामध्ये नारळ सोडायचं, नर्मदा मैयाला साडी चोळी ओटी तिथं सोडायची आणि हे सगळं विधिवत करायचं. जेव्हा आपण हे करू तेव्हा आपल्या मनाला खूप समाधान वाटतं. आणि हे सगळं करून आम्ही पुढे चालतच होतो, कारण नाव काही थांबलेली नव्हती. म्हणून पुढे चालत असता आता उजाडायला लागलं, म्हणजे 6-6:30 वाजले असावे. तेव्हा सूर्य म्हणजेच म्हणतात ना अरुणोदय झाल्यासारखं तांबडं फुटलेलं तसं दिसायला लागलं. आणि आता पुन्हा मोबाईलला थोडी रेंज यायला लागली. पण गंमत अशी झाली की नर्मदा माई म्हटली असावी, अरे तुम्ही सगळ्या रस्त्याने नुसते गप्पाच मारता, नुसते इकडच्या तिकडच्या गप्पा चालू आहे, आनंद लुटता, पण तुम्ही कोणत्या ठिकाणी आहात याचं भान ठेवलं पाहिजे. म्हणून नर्मदा माईने असं काही वारा सोडला की भयंकर वारा, इतका वारा की नाव एवढी डगमग हलायची, काही सुचत नव्हतं. आता एकमेकांना धरून उभा राहायला लागले, फळीला धरतात, कडेला धरून उभा राहतात, तरीसुद्धा पाणी, समुद्रातलं पाणी अंगावर इतकं उडतंय आणि थंडीची वेळ आहे, सगळे ओले चिंब झाले, पाणी एवढं अंगावर उडतं आहे, एवढी थंडी आणि एवढी नाव हलती आहे, एवढा वारा भयंकर. आता इतकी भीती वाटू लागली. आपोआपच लोकांचे तोंड उघडले, आपोआपच नर्मदे हर म्हणायला लागले. कुणाला म्हणायला लावायची गरजसुद्धा पडली नाही. साधू महात्मेसुद्धा म्हणायला लागले, नर्मदा मैया की जय, नर्मदे हर, मात गंगे हर,
जटाशंकरे हर आता म्हणायला लागले. साधू महात्मेसुद्धा बोलत नव्हते एवढा वेळ, पण आपोआप सगळे भजन करायला लागले आणि एकदम वारा शांत झाला. खूप मोठा चमत्कारच वाटला जेव्हा आता पलीकडच्या तटावरचे गुजरातमधल्या कंपन्या दिसू लागल्या. मग थोडं थोडं बरं वाटायला लागलं. अरे आता उजाडलेलं आहे, 7-7:30 वाजलेत आणि कंपन्या दिसायला लागल्या. पण तिथून पुढे तास दीड तास नाव चालली, म्हणजे जवळजवळ आम्हाला 8:30-9 वाजले असावे. 4-5 तास नाव चालली आणि 9 वाजता आम्ही पलीकडच्या तीराला लागलो. पण तिथं गेल्यावर आता आपण सगळेजण जातो. आपण सगळ्यांनी पाहिलं असेल तिथं खूप मोठा पूल झालेला आहे. गेलं की लगेच त्या पायऱ्यालाच नाव लागते. पायऱ्यांनी उतरायचं आणि लगेच वरती चढायचं. पण तेव्हा अलीकडून चढताना सुद्धा आता अलीकडून चढायला गेलं तर लाकडी छोटासा पूल बनवलेले आहेत. तिथं नाव लावतात. त्या पुलावरून लाकडी पुलावरून जायचं आणि लगेच नावेत उतरायचं. पण तेव्हा तसं नव्हतं. गेलं की चिखलात उतरायचं आणि चिखलातून नावेत चढायचा. एवढं भयंकर होतं. आणि आता पलीकडे सुद्धा सुविधा झाली. तेव्हा पलीकडे सुद्धा उतरलं की भयंकर चिखल. आणि जेव्हा पलीकडे उतरलो तेव्हा आता हे आम्ही सगळे पायी चालणारे आणि सगळे खेड्यातले आडमधडम आम्हाला सहन होतं आहे. पण हे सगळे पुणेकर मुंबईकर मंडळी जे होते ना, हे लोक बसनी आलेले, ह्यांची खूप गंमत. कारण हे जेव्हा नावेतून उतरले तेव्हा भयंकर चिखल, जवळजवळ 100 फूट नुसता चिखलच चिखल. कारण पुन्हा तिथपर्यंत पोहोचेपर्यंत ओहोटी आलेली होती. म्हणजे भरतीचं पाणी कमी झालेलं असल्यामुळे तिथे सगळं चिखलच झालेला होता. कडेला उतरलो आणि पाण्यातच उतरलो. गुडघ्या इतकलं पाणी. सगळ्यांनी लुंग्या वरती बांधल्या आणि आता मुंबईकर मंडळींना, पुणेकर मंडळींना बाकीचे लोक हात देऊन खाली उतरू लागले. आता आमच्या नावेतले साधू महात्मे होते ते सहजच उतरून गेले. आम्हीसुद्धा उतरलो आणि चिखलातून निघतो. एक पाय रोवायचा आणि दुसरा पाय काढायचा. गुडघ्यापर्यंत पाय बसायचे इतकं खोल होतं आणि इतका भयंकर चिखल. कारण नुकतीच ओहोटी आलेली होती. मग माझे महाराज आणखी सगळेच आमचे परिक्रमावासी म्हणायला लागले, अरे त्या पुणेकर मुंबईकर मंडळींना थोडी मदत केली पाहिजे. त्यांच्यामधले ज्या वयोवृद्ध माताजी होत्या त्यांना तर चालताच येत नव्हतं. एक माताजी खाली पडलीसुद्धा, चिखलात सगळी भरलीसुद्धा. मग हे सगळेजण गेले आणि दोघींना हाताला धरायचे. दोन्ही हातात दोघींना धरून त्या कडेला घेऊन जाऊ लागले. नको पाय घसरायला, नको चिखलात फसायला. कारण दुसरा पाय काढायला गेलं तरीसुद्धा माणूस पटकन खाली पडतो. आणि मला सांगितलं, तुझ्या हाताला धरायचं का? म्हटलं काही गरज नाही, नर्मदा मैया मला हळूहळू घेऊन जाईन पलीकडे. मी हळूहळू माझी पलीकडे गेले. पण हे सगळेजण त्या बाकीच्या सगळ्या लोकांना घेऊन थेट वरती कोरड्या जागेवर गेले. कारण तिथून जातानासुद्धा खूप आनंद वाटत होता तर चिखल तुडवताना. आता तो आनंद भेटत नाही. कारण ज्यावेळी जे उपभोगतो ना, कधीकधी त्याचा त्रास वाटत असेल, कधी त्याचं दुःखही वाटत असेल, पण नंतर त्याची आठवण करत असताना खूप आनंद होत असतो. आता पुलावर उतरतो आणि पुलाने वरून लगेच जातो. पण इथे उतरलो, चिखलात उतरून चिखलातच चालून जायचं, हे खूप विशेष होतं तेव्हा. म्हणून तर तिथून उतरून कसं तरी बाहेर गेलो आणि आता तेवढ्यात सगळ्या गाड्या तिथे आलेल्या होत्या. गाड्या आलेल्या असताना, गाड्या येत असल्यामुळे आमची मध्य प्रदेशची गाडीसुद्धा आलेली होती. त्या गाडीमध्ये आमच्या बॅगा होत्या. त्या बॅगा घेतल्या आणि पाय चिखलाने गुडघ्यापर्यंत भरलेले तसेच. कारण पाणी तर कुठं दिसलं नाही. म्हणून आम्ही तसेच रस्त्याने चालायला लागलो. आता 9:30-10 वाजत आलेले होते. सगळेच म्हटले आता थांबून वेळ घालवायचा नाही, आपलं चालत राहो. पलीकडच्या तीरावर उतरल्यावर लगेच 1 किलोमीटर अंतरावर एक जागेश्वर महादेव मंदिर आहे. तिथे जागेश्वरला सुद्धा खूप व्यवस्था आहे तिथे राहण्याची. तिथे मिठी तलाई त्या ठिकाणाला म्हणतात. कारण तिथे एक आड आहे आणि त्या बारवामध्ये कुठून तरी गोडं पाणी आणून टाकलं जातं. कारण बाकी सगळं खारच पाणी आहे. मग त्या गोडं पाणी टाकल्यामुळे म्हणून त्या ठिकाणाला मिठी तलाई म्हणतात. ते खूप सुंदर आश्रम आहे, खूप सुंदर मंदिर आहे. पण तिथे सगळेच म्हटले इथं नको थांबून वेळ घालवायला, आपण सगळे भरलेलो आहोत, असेच चालत राहू. तसेच रस्त्याने चालत राहिलो आणि आता मोठ्या रोडला लागलो.
भरूचच्या रोडला लागलो तेव्हा जाता जाता मिठी तलाईच्या कारण सगळ्या कंपन्या आणि खूप मोठे मोठे कंपाऊंड होते, वॉल कंपाऊंड सगळे अगदी डोक्यापेक्षाही खूप खूप उंच आणि कुठलंच काही दिसत नाही, फक्त रस्त्याने चालच एवढंच कळतं आहे. म्हणून एका ठिकाणी एक छोटंसं हॉटेल होतं, तिथं चहा घेतला आणि तिथेच ब्रश वगैरे केला आणि तिथून पुन्हा चालायला लागलो. आता चालता चालता दुपारचे 1 वाजले. नुसतं चालतच आहोत, कारण काय करावं काहीच कळेना, कुठं थांबायला जागेच दिसेना. म्हणून एके ठिकाणी एक चौकडी होती, रहियत चौकडी म्हणून, तिथे थांबलो. कारण तिथे एक छोटंसं हॉटेल होतं आणि त्या हॉटेलमधल्या त्या माणसाने हाक मारली, बाबाजी आओ चाय पिओ. तिथं गेल्याबरोबर त्याला इतका आनंद झाला, कारण तसा तो गरीबच होता पण मनाने जरा श्रीमंत दिसत होता. कारण त्याने सगळ्यांना चहा दिला, बिस्किटं दिले आणि सांगितलं, जेवण करताल का? आता हे सगळे म्हटले, आम्ही अजून स्नान केलं नाही, कारण आम्ही जसं उतरलो ना तसंच आम्ही चालायला लागलो. त्यांनी सांगितलं, मग इथं स्नान करायचं का? काही हरकत नाही, इथे नर्मदा मैयीचं जल येतं आहे, म्हणजे इथं पाईपलाईन आहे आणि इथं वॉलचं पाणी निघतं आहे, तर तुम्ही बादली घेऊन तिथं स्नान करू शकता. म्हणून सगळेजण बारीबारीने जाऊन त्या बादली घेऊन तिथं स्नान केलं. आता तो हॉटेल रोडच्या कडेला आणि पटांगण होतं, म्हणून तिथे स्नान केलं आणि तिथं पूजा आरती केली पटांगणामध्ये बसूनच. तोपर्यंत स्वयंपाक तयार झाला. इतका आनंद वाटत होता त्या माणसाला. त्याने आम्हा 9 जणांना खूप सुंदरपैकी जेवू घातलं आणि नंतर आता आम्ही सगळेजण जेवण करून त्याला नर्मदेहर म्हणून तिथून निघालो. तर संध्याकाळपर्यंत समुद्रापासून संध्याकाळपर्यंत आम्ही जवळजवळ 34 किलोमीटर प्रवास केला. आणि जाता जाता रस्त्याने पुढे एक नवेठा म्हणून गाव आहे, त्या नवेठा गावामध्ये महाराज मागच्या वेळेस गेलेली होती, त्यांच्याकडे नंबर होता, म्हणून तिथे फोन करून सांगितला की आम्ही येणार आहोत. त्यांनी सांगितलं, किती जण आहात, या. आणि संध्याकाळपर्यंत आता तिथे जाणंच होतं, कारण सांगितलेलं असल्यामुळे तिथे स्वयंपाकही तयार असेल, म्हणून आम्ही घाईघाईने दिवसभर चालतच होतो. आता मलासुद्धा आपोआपच एवढा स्पीड आला की एवढे दिवस मी सगळ्यांच्या मागे राहायचे आणि आज सकाळपासून मी सगळ्यांच्या पुढे राहायला लागले. दिवसभर मी असा प्रवास केला, कशामुळे माहिती नाही, पण आपोआप जशी मी ओंकारेश्वरपासून निघाले होते तशी माझ्या पाठीमागे एक स्त्री होती. मला जी भासत होती, जी दिसत होती, जी आहे अशी वाटतच होती आणि जी नक्की होतीच, ती आता समुद्र पार झाला आणि ती माझ्या पाठीमागून कुठे गेली मला कळलंच नाही. आता ती आज मला भासत नव्हती. कदाचित मला असं वाटू लागलं की ती माझ्या पुढे चालती आहे, म्हणून मी सगळ्यांच्या पुढे इतके भरभर चालते आहे. त्या दिवसापासून मी रोज सगळ्यांच्या पुढेच चालू लागले. तोपर्यंत मी सगळ्यांच्या मागं 100-200 फूट मागेच राहायचे, रोज बोलणे खायचे चालण्यावरून. पण आज इतकी टाईट चालत होते आणि एवढं ओझं पाठीवर असतानासुद्धा इतकं फास्ट चालत होते की सगळ्यांच्या पुढे 100-200 फूट माझं अंतर पडायला लागला. मग दिवसभर चालत चालत जेवण झालेलं होतं. आता संध्याकाळपर्यंत नवेठाला गेलो. तिथं गेल्यावरसुद्धा सुंदरपैकी गेल्याबरोबर त्यांनी सांगितलं, आधी जेवण करून घ्या, कारण आम्हाला खूप उशीर झाला होता. 8 वाजलेले असावे. जेवण करून नंतर आरती केली. मग तिथल्या माताजीने सांगितलं, आज तुम्ही इथं पडवीत किंवा इथं घरातच झोपा, कारण तिथं पाठीमागे मोठा हॉल आहे, पण तिथे सगळे साधू महात्मे आहेत आणि ते सगळे गांजा ओढतात, त्यामुळे तुम्हाला ती आवडणार नाही, तुम्ही इथंच सगळे झोपा. म्हणून आम्ही तिथेच पडवीत काही आणि आत घरात काही असे सगळेजण त्याच ठिकाणी आराम केला. म्हणून आजचा हा समुद्र सफर, कारण आजचा हा खूप मोठा आनंद होता, कारण परिक्रमा करत असताना चार वेळा खूप मोठा आनंद होतो. तो म्हणजे परिक्रमा सुरू झाल्यानंतर जेव्हा आपण शूलपाणीचं जंगल पार करतो तेव्हा पहिला आनंद असतो, आणि तिथून पुढे जेव्हा आपण समुद्र पार करू तेव्हा दुसरा आनंद असतो. म्हणून आम्ही दुसरा आनंद आज प्राप्त केलेला होता. आणि जेव्हा अमरकंटक पार करू तेव्हा तिसरा आनंद असतो, आणि जेव्हा परिक्रमा पूर्ण होते
तेव्हा शेवटचा आणि चौथा आनंद असतो. म्हणून दुसऱ्या टप्प्यातला आनंद आम्ही उपभोगत होतो. दिवसभर तो आनंद घेतलेला होता आणि आज संध्याकाळीसुद्धा आता खूप थकलेलो होतो, म्हणून इथेच विश्राम करून आज इथेच थांबते. नर्मदे हर.